दादा, मराठा आरक्षणाची सध्या काय परिस्थिती आहे आणि पुढच्या आंदोलनाची काय दिशा असणार आहे? मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपण जे उपोषण केलं होतं त्यावेळेस सरकारच्या वतीने लोक पाठवण्यात आलेले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस पाठवले होते, दिल्लीला होते असून त्यांनी पाठवले होते. आपल्या 8 पैकी 4 मागण्या तातडीनं त्याची अंमलबजावणी करू असं सांगितलं होतं. 4 साठी राहिलेल्या 4 मध्ये सगळी सोयरीक अंमलबजावणी. तिला हरकती खूप आलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं होतं हरकती खूप आल्यामुळं थोडा वेळ लागणार आहे आम्हाला आणखी, तर एक 2-3 महिन्याचा वेळ द्या. 2-3 महिन्याचा शब्द वापरला. त्यामुळं ठीक आहे, कारण आता इतक्या वर्ष थांबलो आम्ही, 40-42-50 वर्ष, हरकत नाही या 2-3 महिन्यांनी. आणि ज्या 4 आहेत त्याच्यापैकी शिंदे साहेबाची 4 पैकी 2च घेतल्या. जे घेतले शिंदे साहेबाची समितीला मुदतवाढ दिली, पण ती आणखीन काम करत नाहीये, नोंदी शोधत नाहीत, बैठका घेत नाही, कक्ष दिले नाहीत, त्यांच्याकडं आणखीन मूळलिपीचे अभ्यासक नाहीयेत. मला वाटतं निधी पण दिलेला नाही. कुठले प्रमाणपत्र वाटप आणखी सुरू नाही. म्हणजे पूर्वी नोंदी सापडलेले त्याचे प्रमाणपत्र कुणबीचे देणं नाही. व्हॅलिडिटी काही अधिकारी देत नाही. एक तर 4च दिले, 4 विभागाला राज्यात आणखी दिले जात नाही. त्यामुळं त्याला फक्त मुदतवाढ दिली. मग ते दाटूमुटीचा आनंद दिलाय आम्हाला का काय माहीत नाही, पण तीही सुरू होईल. आशावादी राहूयात म्हणून, एक आंदोलक म्हणून समाजाचं काम करत असताना आशावादी असलं पाहिजे म्हणून तीही सुरू होईल 1-2-4 दिवसात असं वाटतं. आणि दुसरा त्याच्यात मुद्दा 2 मागण्यापैकी एक घेतला की हैदराबाद गॅझेटियर, सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर त्यांनी घेतले. आता आपल्या ग्रामीण भागात काय असतं, एका शब्दाचे 2 शब्द बोलता बोलता बोलून जातो आपण, एका शब्दावर बोलत नाही. ते गॅझेट म्हणलं का आपण हैदराबाद ते गॅझेटच लिहितो. कायदा संविधान चालवणारे तुम्ही आहेत, संविधानाच्या पदावर तुम्ही लागले, त्याला गॅझेटियर करायचं. ते काय साधा विषय करतील बी, ते शासन निर्णयात त्याच्यात दुरुस्ती करतील की हैदराबाद गॅझेटियर करतील. त्याला कालच्या मंगळवारी अंमलबजावणी होईल ही 100% खात्री होती आम्हाला. पण आणखीन अभ्यास राहिला असून त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला अभ्यासासाठी आम्ही ते घेतले. पण शिंदे समितीने 7 महिन्यापूर्वीच गॅझेटियरचा अभ्यास केला. 7 महिन्यापूर्वी एकदा शंभूराजे देसाई साहेबांना सुद्धा स्वतः लोक पाठवून गॅझेटियर त्यांनी आणलं होतं. सचिव, मुख्य सचिव ते पाठवून त्यांनी एकदा समितीने आणलेले. मग गॅझेटियरचा आता अभ्यास काय असतं की कायदाच बनवती समिती. आता त्यांनीच अभ्यास केलाय ना, तुम्ही कोणचा अभ्यास करताय? कुठलंही काम करत असताना जरी एखादा शासन निर्णय सरकारने केला बैठकीत कॅबिनेटमध्ये, तरी सचिवांनी त्याला मान्यता द्यावीच लागते. नाही तर काहीच अर्थ नाही निर्णय झालेला. एखादा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एखादा निर्णय झाला, जर ते सचिव स्तरावर जर त्याची अंमलबजावणी नाही झाली तर काय अर्थ नाही त्या निर्णयाचा. तसं तुमच्या स्तरावर तुम्ही अभ्यास करून उपयोगच काय? समितीने केलाय ना, अंमलबजावणी करा. तुम्हाला कोणता अभ्यास करायचा? आता मग ते 25ला देणार हो, काल मंगळवारीच व्हायला पाहिजे. कारण आमच्याशी बेमानी गद्दारी या गरीब मराठ्यांशी फडणवीस साहेब मुख्यमंत्री करतील असं खरंच वाटत नाही. 100% 25 फेब्रुवारीपर्यंत, मंगळवार जर ते येत असलं तर आजपासून 8 दिवसांनी, या आठवड्यात 100% 3ही गॅझेटची अंमलबजावणी 100% होईल. कारण 7 करोड मराठा समाज मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या निर्णयाकडं, अंमलबजावणीकडे डोळे लावून बसलाय. आणि आम्ही 7 करोड मराठी त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले. तुमच्या दुर्दैवानं तुमच्या निर्णयाकडे सकारात्मक बघितलं नाही तर पुढची काय दिशा आहे तुमची इच्छा नंतर? पण दादासाहेब वाटतच नाही तसं की फडणवीस साहेब इतक्या फणशीपणानं, तिरस्कारानं मराठ्यांशी वागतील असं वाटत नाही. त्याच्यामुळे पुढचा निर्णय घेण्याची वेळच येणार नाही. आले तर बघू, मग आता त्याला नाविलाज आहे, पण वाटत नाही 100%. कारण ते 2-4 होते, एक तर 8 होते, 8चे 4वर आले तरी आम्ही होच म्हणतो. कारण गुतलंय आमचं ना, गरिबांच्या लेकराचं आमच्या आयुष्य. त्याच्यात राजकारण नाही करायचं मला. याच्यात हेकेखोरपणानं नाही वागायचं. माझा जीव गुतलाय की त्या समाजाच्या लेकराला एकदा आरक्षण मिळालं म्हणजे बिचारे शिकवून, कष्ट करून, रात्रंदिवस डोळे फोडून अभ्यास करून मोठी होती. याच्या पलीकडे काही स्वप्न नाही. म्हणून म्हणलं 4 तर 4, 4तले 2वर आले. बरं म्हणलं 2, म्हणून आता त्या 2तलं एक शिंदे समिती आणि दुसरे गॅझेटियर आहे. तिन्हीत बी खूप मराठ्यांचं कल्याण होणार आहे. त्याची अंमलबजावणी होईल म्हणून पुढचा निर्णय घ्यायची गरज लागणार नाही, इतका विश्वास आम्ही मुख्यमंत्र्यांना. अधिवेशन लागेल का? अधिवेशन कवा आहे? 5 तारखेला ना आपली 25. नाही इतके दिवस नाही लागून द्यायचे. ते दादा चप्पल येत राव, पटकून करते ती. समितीनं आता वाचून समिती त्याच्यावर PhD केली. समितीने त्याच्यावर एक पुस्तक लिहून टप्पू आवणार राव, इतकं कचाकच वाचायला गेली. सगळ्या सदस्याचा पाठ झालाय होते गॅझेट.
मग आता यांना कुणाला वाचायचं असं एखादा असं त्याच्यात लय काय काय नमुने आहेत त्यांच्यात. मंत्री म्हणला असं मुद्दाम वाचू टाइम घालू असं कशामुळे वेळ गॅजेटच्या अनुषंगाने माझा प्रश्न आहे. तुम्ही गॅजेट लागू करायचं म्हणता अगोदर सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीचं पहिलं उपोषण केलं होतं त्यावेळेस हाच गॅजेटचा विषय आला होता. आपण गॅजेट त्यावेळेस नाकारलं होतं. आज काय वेळ आहे की ते आपण ते गॅजेट घ्या म्हणतात आणि गॅजेट जर स्वीकारलं तर काही तुमची जी मागणी आहे त्या मागणीला कुठेतरी हरताळ फासली जाईल किंवा त्याला कुठेतरी त्याचा कमी टक्काच आरक्षणाचं तुम्ही असं वाटत नाही आपल्याला? नाही राव व्हायला काही म्हणतात राव. मी काय नाकारलं मला काय चावत होय दिल्यावर काही टप्पूड आणतात कोणकडे किती जे म्हणते तेच गेले ते बैठकीला. काय उगा आता नको उकरून काढायला आपले सगळे येतं उगा घबरावा सगळे आपलेच येतं उगाच उकरून नाही काढलं पाहिजे काही. काय नाकारलं मी काय नाकरी हैदराबाद गॅजेट सातारा हा एक माझं म्हणणं आहे गॅजेट मी पहिल्यापासून लागू करा म्हणतो. फक्त माझं एक म्हणणं आहे मी महाराष्ट्रासाठी लढणार. सगळे मराठी माझे. मी मराठवाडा वेगळा विदर्भ वेगळा पश्चिम महाराष्ट्र वेगळा कोकण वेगळा खानदेश वेगळा मी असलं नाही वागू शकत. गॅजेट तर पहिल्यापासून लागू करा म्हणतो. जे म्हणतात ना ते दोनदा तीनदा गेले ते त्याच्यानंतर त्यांनी आंदोलन केलंय राव. ते हे बैठक करून आली ती कम नाही मिळालं मग ते देतच नाही त्याचा आभारी जाऊन त्यांना ठेवतात मला ठेवते. ते राजकारणी नमुने आहेत ते सरकारमध्ये आले त्यांनी बी आंदोलन केलं. जे कोण म्हणतंय ना मी गॅजेट नाही घेतलं नाकारलं त्यांनी एकदा आंदोलन बी केलं आणि मुख्यमंत्र्यांसंग बैठक बी केली. कमनं लागलो केलं मग व्हायला मी नाही केलं तर मग तुम्ही करायचं ना. याचा अर्थ असा आहे की आपल्या दोघंच सरकारचं ऐकून ते तसलं जीवन जगण्यात मजा नाही. ते दोषी आहेत ते तुम्हाला सुचून देणार तर आम्हाला सुचून देणार हे सत्य. पण सत्य नाही पचवितो. गॅझेट सुरू लागू झाल्यानंतर किती समाजाला त्याचा फायदा होईल? कारण तुमची सरसकट आरक्षणाची सगळे सोयरीची मागणी होती. हा सगळा समाज येईल तिने गॅझेट लागू झाल्यानंतर? अख्खा मराठवाडाचा आरक्षणात जाणार. कारण पूर्वी मराठवाडा सगळाच आरक्षणात सगळा मराठवाडा तर पूर्ण जाईल. सातारा संस्थांच्या गॅजेटमध्ये पश्चिम महाराष्ट्रातला बराच भाग जाणार आहे. आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचा त्या गॅजेट इयरमध्ये ती जरा वेगळा होता विषय. कारण मला वाटतं त्याच्यात पहिल्यांदा वापीपर्यंत विषय होता बॉम्बे गव्हर्नमेंटचा. वापीपर्यंत इकडं जळगाव धुळे इथपासून नाशिकचा काही पट्टा काही इकडं शिर्डीपासून जातो इथे काहीतरी आणि एक आमदू संस्था बरेचसे जातील जे उली तिला राहतील. आम्ही मग सगळ्या सोयऱ्यात जाऊ. तुम्ही सरसगट महाराष्ट्रामध्ये सगळ्या मराठ्याला आरक्षण भेटावं या मुद्द्यामुळे कुठंतरी मराठवाड्यातले मराठी वंचित राहतात असं काही आहे का? त्याच्यामुळे याच्या आधी भेटलं असतं असं बोललं जात आहे. ते सांगितलं ना आता तुम्हाला. नुसतं बोलून नाही उपयोग ना. काय उपयोग आहे बरं बोलून? नुसते बोलत येत आणि सरसकट नको म्हणत काय म्हणून. आम्ही सगळेच कुणबी मराठी एक सगळ्याच व्यवसाय शेती काय अडचण आहे. कुणबी आणि मराठी एक व्यवसाय शेती. बाकीच्याला जर व्यवसायावर दिलं तुम्ही 83 क्रमांकाला ओबीसी आधीच्या कुणबी आणि मराठा एक. बाकीच्या 180 का काय जाती 67च्या आधी घातल्या होत्या. कमी जास्त आकडा होईल. आता कसं काय 300 350 400 झालेले. पोट जाती उपजाती म्हणून घेतल्या. मग मराठ्यांची पोट जात उपजात कुणबी होत नाही. म्हणजे आम्हाला एक नाही त्यांना एक नाही. आणि मराठा आणि कुणबी एक आहे. याच्यासाठी किती पुरावे पाहिजे तुम्हाला? मला गिरीश महाजन साहेबांनी व्यासपीठावरती सांगितलं होतं की जर तुम्ही म्हणता हे जर सरसकट द्यायचं असलं ओबीसीत गेले यांचा कुठलाच पुरावा नाहीये तरी आरक्षणात गेले. आमचे पुरावे आहेत. 57 लाख पुरावे मिळाले तुम्हाला. याच्यापेक्षा आधार काय पाहिजे? कुणबी आणि मराठा एक ही कायदा पारित करायला. दादा त्याला जोडून माझा प्रश्न आहे. त्याला श्रीराम जो विचारलाय त्याला म्हणजे आपली जी मागणी होती सरसकट आरक्षणाची सोडून आता आपण गॅजेटची मागणी करताय. नाही सगळे सोयरे सरसकट झाले ना. कुणी कोणाच पाहून लागलं का तुटलाच. ती व्याख्याच तशी. तुमच्या मते सगळे सोयऱ्याची व्याख्या काय? मात्र सत्ता का पितृसत्ता? या दोन त्याच्यामध्ये तसलं नाही. आपल्याविषयी सरळ आहे. माझी आणि त्यांची बैठक झाली. गिरीश महाजन म्हणले त्यांच्या लय पोटात दुखत आहे. सरसकट शब्द लय अवघड होत आहे बा. आपल्याला दम निघत नाही. मग आणि मी आता बी सांगितलं त्याला आता नवीन सांगत ते लय हे होत आहे म्हणे. आपण नवीन शब्द कडवायला म्हणला नवीन काय काढावं. नवीन शब्द काय काढा. सरसकट आजही म्हणतोय मी बघा तुम्ही. तरी पण सगळे सोयरे पण म्हणतो सरसकट मराठा पण म्हणतो. तरी पण प्रत्येक भाषणात चेक करा 2.5 वर्षातले माझे. तरी पण मी ते दोन्ही शब्द वापरतो. सरसकट मराठ्यांना कोणी प्रमाणपत्र द्या आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा असंही म्हणतो. सगळे सोयरे मग माझ्या आम्ही असं डोकं लावलं. त्याच्यात त्यांचे 4 जज पण होते. मला आजले उकरून घेतलं गाड्या तुम्ही सगळं. त्यांचे 4 जज बी होते आणि 7-8-10 मंत्री बी होते. त्या व्यासपीठावर बसले पण जाहीर चर्चा झाली होती. तिथं ते म्हणले हे बसतंय न्यायाधीश पण आणि मंत्री पण. त्याच्यात हे होत होतं आता तो सुट्टय.
हे खून करतं हे बी होतं त्याच्यात, हे सिबिडचं त्यात ते बी होतं. त्यांनी वेळ मागितला होता 2 महिन्याचा. असे बरेचसे मंत्री होते. त्या ठिकाणी म्हणलं सगळे स्वाऱ्यांची अंमलबजावणी करा. ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्या मराठ्या आणि ज्याची निघाली नाही, ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या परंपरेनुसार पिढ्यांना पार लग्नाच्या सोयरी की जुळत्या ते सगळे सोयरी त्यांना द्या. ज्याचं निघालं नाही त्याला, कुणाच्या आधारावर ज्याची नोंद निघाली त्याचाच आधार घेऊ, कारण त्याचे ते सोयरे आहेत. का द्यायचं त्याला, तर ज्याची नोंद निघाली त्याचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्याचा व्यवसाय एकच आहे म्हणून पोटजात उपजात म्हणून द्या, ही व्याख्या केली. ही त्यांना मान्य होती म्हणून तर हरकती मागितल्या त्यांनी. 8 लाख का काय हरकती आल्यात त्याच्यावर. त्याचं काय status? ते म्हणले 3 महिने द्या, बऱ्याच वाचले ते बी वाचित देतो म्हणजे ते ढिले पडत नाहीत वाचायला. अभ्यासाला तुटूनच पडत ती. अभ्यासाला कच्चे नाही ते. दादा कुठल्या सरकारनं फॉर्म्युला आणला आंदोलन मोडून काढण्यात? तुम्ही फॉर्म्युलाची चर्चा करता, कुठला फॉर्म्युला सरकारकडे सध्या आंदोलन आता काय होईल मोडून? आता आरक्षणात जवळपास मराठी गेले, मोडून काय होईना. मा काय गुतलंय राव, समाजाला गोरगरिबाला आरक्षण मिळावं. काढलंय का? अशी कुठली चर्चा आहे का? एकच फक्त, मी त्यांना मॅनेज होत नाही, फुटत नाही, मी त्यांना परवडत नाही. दुकानं बंद झाली, कोणाला झोपा येणार. 1.5-2 वर्ष झाले दुकानं बंद, कुलपा लावलेत. पैसेच खाऊन देत नाही आपण कोणाला, पद बी घेऊन देत. आणि ही पोटदुखी सगळ्यांची आहे. आणि मग ते सरकार काहीतरी कुठं करायला बघतं. ते 7-8 दिवस चालत आणि ते समाज लक्ष देत नाही. आणि लक्ष का देऊ नये. आणि माझं काय म्हणणं आहे, जे कोण करणार आहे मला नाही माहिती. आता ते उभा राहिल्यावर कळत ही माहिती, आणि आपल्याकडे पक्कीच माहिती असते. मी मुगम शेंग आणत नाही. नाही बाबा आता सांगितलं मग 5 का होईना सगळा थांबा थोडं, तुम्ही तुम्हाला सांगा पण थोडं थांबा ना, कारण ते काय होणार नाही. ते बी लढले तरी माझ्याविषयी त्यांच्याविषयी माझं काही म्हणणं नाही, आणि तेही मला काही म्हणत नाही. ते आंदोलक फक्त माझं म्हणणं आहे समाजाला मिळतं नाही मिळू द्या, पण सरकारनं हे करायचं काय गरज. गुप्त भेट उघडी झाली ना, 20-22 जण जाऊन भेटले आणि मग त्याने मला सांगितलं आंदोलनाला बसणार आहेत, खूप ताकदीनं आंदोलन करणार आहेत, 2 मंत्री साथ देणार आहेत आंदोलनाला. आणि मग 12-13 दिवस बसल्याच्या नंतर, पण 12-13 दिवस पाणी प्यायचा, जेवायचं बी नाही. पॅन्टीत म्हटलं तरी चालत असं आहे. मग तेच मंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊन देणार असं ठरलं म्हणलंय ते. अवघडच आंदोलन हवं तुमचं. मी काय म्हणलं नाही, आणि आपला विरोध नाही, अजिबात नाही. मी टीका करतोय म्हणून नाही. ही सरकारची ना ही नियत चांगली नाही, तिरस्काराची. देऊन टाकायचं बघायचं, हे चाळे काय खेळायचे असले. देऊन टाकायचं बघायचं, लोक डोक्यावर घेते येतं. मला का पिसळ कुत्र चावलं नाही मुगम बोलायला. ते न्यायच उलटा करते. दलित मुस्लिमांना न्याय वेगळा, गरीब मराठ्याला वेगळा, धनगर तर मेलेच आरक्षण. 15 वर्ष झाले तरी कॅबिनेटच आहे ना. हे सर होते आत्ताचे, फडणवीस सरच होते तेव्हा, आता बी तेच. त्यांचे तर एसटीत जाणार, तिथं ट्रकीत जाणार, तर कशातच जाणार. त्यांचा बी अभ्यास सुरू. अभ्यासाला लयच निभारित होय, काय वाची ते 3 दिवसा माहित नाही. हे काय होतंय, हसवायला चान्स मिळतो. शेतकऱ्याचे हे चाल, त्या 12 बोलीच्या दारांचा तर नुसता वेगळा प्रवर्ग करायचा, त्यांना कुणीच आरक्षण खाऊन देत. ते फक्त ओबीसीत नाव आलाय, नाही करत. दादा सुरेश दस यांच्या संदर्भात एक प्रश्न आहे. संजय राऊत यांचं असं म्हणणं आहे की मोठी डील सुरेश दसांनी केली, त्यासाठी मोठे पुरावे बाहेर काढले, आणि मोठी डील सक्सेस झाल्यानंतर सुरेश दसांनी माघार घेतली. डील बद्दल नाही वाटत मला. जे आहे ते आहे, डील बद्दल मला नाही वाटत. ते राजकारणाची त्यांची ते एकमेकाला खेचाखेची जी भाषा असते ती असू शकतं, पण डील बद्दल नाही वाटत. पण गेलं हे चूक. आता सुरेश भेटायला आले तर तुम्हाला काय करू, भेटू. मी लय जीव लावला होता राव. मी हे बघा, मी सरळ दादा गुरु आहे, शपथ सांगतो तुम्हाला. मला आडे टाकता येत नाहीत, मला वाकडे तिकडे चालता येत नाही. हा खेड्यातलं पाड्यातलं पोरगा असल्यामुळे, इमानदार असल्यामुळे कचाकच बोलतो, एवढा एक मायनस पॉईंट असू शकतो मला. मी ते नाकारत बी नाही, पण मग चिडसण नाही होतं. तुम्हाला एखाद्या आपल्या आई बहिणीला काय बोलल्यावर तुम्हाला बी नाही बरं दम निघणार. म्हणून दादा सुरेश दसांना भेटणार नाही. नाही काय करू. मी म्हणतो तर मी लय जीव लावला म्हणतो तर, आणि माझ्या समाजानं पण लावला. त्याच्याकडे जाणं काय होतं ते एवढं काय कोमत नव्हतं ते. आपल्याच माणुसकी आहे, ते माणुसकी शब्द दस तर माणुसकी आहे. पण माणूस मेल्यावर जातात माणसं म्हणतात आपला वैर संपलं, माणूस मेला. यायला ते कोणाकडून बघत टाका यायला, ते म्हणतं डोळ्याचं ऑपरेशन झालं. कोणाकडून एकामेकाला बघत येत, आणि ऑपरेशन कसं काय झालं, कुठून
किती जण झाले असते ना ऑपरेशन, तवा नाही. पण ते त्यांचा भाग आहे. पण आपल्याला ना, मी तर तो विषय सोडून दिला. मी लय जीव लावला होता त्या माणसाला आती. आणि समाजानं सुद्धा एखादी गोष्ट आपण मनातली सांगितल्यावर, मी यांना बाबाशी बोललो, मनातली जर एखादी गोष्ट आपण सांगितली, यांना सांगितली की बाबा मला ही अडचणी आणि तो मला अडचण आणतोय, तेवढं मग काम करून द्या. पण त्याला म्हणणार याने लगेच त्याला फोन लावा, तो याबद्दल असा असा आलता बा, ह्याला काय ते कोणतं राजकारण झालं तुमचं. म्हणजे गोरगरीब मराठ्याने तुमच्यापेक्षा एखादं बोलायचं का नाही? मग एवढा मोठा विश्वासघात येते. दादा, तुम्ही एक वेळ इकडे असं म्हणताय की सुरेश दसाने डील केली नसेल, इकडे त्यांच्याकडे आमपण चांगला भाव पण दाखवतात आणि दुसरीकडे म्हणतात भेट घेणार नाही. नेमकं काय झालं असेल असं वाटतं तुम्हाला की सुरेश दसाने भेट घेतली? आता काय, आता मला बोलल्यावर सांगा ना ते. आणि त्या जातलं कोणालाच माहित नाही, 2-4 जणांनाच माहिती बघ. तेच म्हणजे आम्ही 3च कथा होतो म्हणून सांगितलं 4 घंटे झाले. पण म्हणतात बीड मध्ये एक मंत्री त्यांचं बदनामी करतात म्हणून हे सगळं प्रकरण पाहिजे. तुम्ही नसते गेले बदनामी केली असते का? आम्ही काय लक्षात बदनामी केलं ते किती असायला धक्का लागला असं सुरेश दत्त आम्ही जिंदाबाद होतो महाराष्ट्रातले पोरं. तुम्ही चूक केली, तुम्ही म्हणता मी ते उघडं पाडीन. काय उघडं पाडणार तुम्ही? आमक्यानी ते लीक केलं हे सांगता, त्यांनी काय होणार आहे आम्हाला? तुम्ही जायला नाही पाहिजे, ह्यो मुद्दा आहे. आणि ते 2-3 दिवस समजा उघडत नसतं, पडत दबलं होतं ना. दादा, विधानसभा निवडणुकीमध्ये प्राचित काय असू शकतो? नाही प्राचित तर आपण इतक्या पुढचे नाहीत. पण आपलं तर मी तुम्हाला खरं सांगतो, मला जीव लावला होता आती. एकदा 1-2-3 नेते 2-4 भिडले होते त्यांच्या, त्यांनीच भिडले होते. ते करमाड्या कोणी या येणी धनंजय मुंडेंनी 2-4 भिडले होते त्याच्या. म्हणलं ते दशी त्याच्या नादी लागू नका, एवढा जीव लावत होता. त्यांना एवढी साथ द्यायचो. आज आमचे तळ हाताच्या फोडासारखं त्यांना समाजानं सांभाळला. त्यांनी या ऐकीचे जिकडून जायचं तिकडे जाऊन भेटले. पण तेव्हा काय संत बी नाही भेटायला, कचाकच मग समारी द्यायची. त्याला फक्त नोटा लागा द्या, बंडलं खायला लागत आहे त्याला, आणि पद, दुसरं काहीच नाही. त्या करमाड्याला एवढी पुराफटीत काय करायचं? 5-25 कणकी भरत्या, मग इतके पैसे येते. इतके पैसे करायचं काय त्याला? ते पैसे कोणाचे तरी आहेत. विधानसभा निवडणूक मंत्र्याचेच असते ना, त्याचे धनंजय मुंडेचेच असते ना, दुसरे कोणाचे असणार आहे? आम्हाला वाटलं नाही, दुसरे कोणाचे. विधानसभा निवडणुकीत सुरेश दस यांच्या मागे ताकद तुम्ही उभी केली. आता ही भेट उजेडात आल्यानंतर सुरेश दसांनी काय तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, संपर्क साधण्याचा प्रयत्न केला? बाबा असं नाही बाबा, मी पाहून ताकद उभा केली. समाजाने निवडून दिलं, पोरा जनतेने निवडून दिलं, त्यांना मी कशाला म्हणून गरीब माणूस. सुरेश दसांनी तुमच्याशी काय संपर्क करण्याचा प्रयत्न भेट उजेडात आल्यापासून नाही वाटत. माझ्याजवळ कोणच नाही. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.